नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांना फुटला घाम। महाविकास आघाडीच्या लाटेमुळे राजकीय समीकरण बदलणार। फोडाफोडी व दडपशाहीचे राजकारण मतदारांनी नाकारले। परंडा विधानसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांना विक्रमी मतांची लीड। लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीकडे लक्ष। महाविकास आघाडीचे माजी आमदार राहुल मोटे व ज्ञानेश्वर पाटील यांचे मनोबल वाढले। पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यासमोर दोन माजी आमदारांचे आव्हान। माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या फोटोला हार घालावा लागला असता सावंत यांच्या वक्तव्यानं दोन नेत्यांमध्ये प्रचंड कटुता। ज्ञानेश्वर पाटील विधानसभा निवडणुकीत वचपा काढणार। सावंत यांच्या विधानसभा मार्गात ज्ञानेश्वर पाटील यांचा स्पीड ब्रेकर। अरे बाबा, परमेश्वरानं तुला ह्या पृथ्वीवरच हातभार केलं होतं, तू वाचलाच फक्त तानाजी सावंतमुळे। या बातमीचे प्रायोजक आहेत SK मोबाईल ॲसेसरीज अँड रिपेअरिंग सेंटर परंडा। सर्व प्रकारच्या मोबाईलचे डिस्प्ले कॉम्बो व स्पेअर्स पार्ट्सचे परंडा तालुक्यातील एकमेव होलसेल दुकान। मोबाईलला लागणाऱ्या सर्व वस्तू होलसेल दरात मिळतील व मोबाईल दुरुस्ती केली जाईल। पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराष्ट्र बेकरी शेजारी, परंडा। संपर्क 9881767730। आता बातमी विस्ताराने। लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता सत्ताधारी आमदारांना घाम फुटला असून फोडाफोडी व दडपशाहीचं राजकारण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मतदारांनी जोरदार चपराक दिली आहे। शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फोडून महाराष्ट्रातील सत्ता हडपता आली, मात्र पक्षाला गद्दारी करणाऱ्या नेत्यांना मतदारांनी नाकारून हुकुमशाहीच्या राजकारणाला महाराष्ट्रात थारा देणार नसल्याचं दाखवून दिलं आहे। महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना माजी आमदार राहुल मोटे व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी परंडा विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मतांची आघाडी दिल्यानं राजकीय समीकरण बदलले आहे। ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून या लोकसभेच्या निकालाचा परिणाम विधानसभा निवडणुकीत होईल असं राजकीय जाणकारांतून म्हटलं जात आहे। शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून भाजपाने सत्ता हस्तगत केली, याचा मतदारांमध्ये प्रचंड संताप होता, लोकसभेच्या निकालावरून दिसून आले। तसेच मराठा आरक्षणाचे आंदोलन दडपण्यासाठी आंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा राग मराठा समाजाच्या मनात होता। आरक्षण विरोधी उमेदवारांना पाडा असं आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले होते। या आवाहनामुळे महायुतीचे मोठमोठे उमेदवारांचा पराभव झाला। स्वार्थी व मनमानी करणाऱ्या नेत्यांच्या मागे जनता राहिली नाही, यावरून दिसून आले आहे। 2019च्या निवडणुकीत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे तानाजी सावंत यांच्या सोबत होते, त्यामुळे तानाजी सावंत यांचा सहज विजय झाला होता। मात्र आता परिस्थिती बदलली आहे। सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून महायुतीमध्ये सामील झाले, तर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहून महाविकास आघाडी सोबत आहे। आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यातील राजकीय विरोध सध्या प्रचंड वाढलेला दिसत आहे। तानाजी सावंत यांना हद्दपार करून माढ्याला परत पाठविल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भूम येथे केले होते। ज्ञानेश्वर पाटील यांच्या वक्तव्यानंतर तानाजी सावंत यांनी पलटवार करून माझ्यामुळेच ज्ञानेश्वर पाटील यांची किडनी ट्रान्सप्लांट झाली आहे, नसता परमेश्वरानं पृथ्वीवरून ज्ञानेश्वर पाटील यांना हद्दपार केले होते। सावंतमुळेच पाटील वाचले, नसता फोटोला हार घालावा लागला असता, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी मीरगव्हाण येथे वचनपूर्ती सोहळ्यात बोलताना केलं होतं। सावंत यांच्या ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यानं कार्यकर्त्यांनी परंडा येथे सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। 4 महिन्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत याचा वचपा घेण्यासाठी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील सज्ज झाले आहे। यावेळी ज्ञानेश्वर पाटील हे सावंत यांच्या विरोधात असल्यानं सावंत यांच्या विधानसभेच्या मार्गावरील मोठा रोडा असून सावंत यांच्या समोर माजी आमदार राहुल मोटे व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे मोठे आव्हान आहे। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।